आता वाजले 1:45. आज तारीख आहे 26. प्रतीक आहे सोबत, न्यायला आलाय मला. सांग दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन कुठे चाललो आम्ही. आता बॅग घेऊन चालतोय. मी चाललोय पालखीला सुशांत. आता तर माहिती पडलं असेल कुठे जातोय मी तुम्हाला. काय बोलतो प्रतीक? बरोबर. बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू. तोपर्यंत तुम्ही सरप्राईज मध्येच राहा सध्या. उतरलोय परेलला. परेलवरून चालत जातोय. भाऊचे मित्र आहे प्रतीकचे. साईराम साईराम साईराम. पोहोचलो आम्ही परेल वर्कशॉप जवळ. बॅग टाकतो आतमध्ये. आपल्या ओमकार भाऊचा बॅनर बनवलाय म्हणजे पूर्ण. आपला टेम्पो आहे आणि भाऊ आपल्या आपले भाऊ आता इथून. आमचा प्रवास इथपर्यंत होता. आपले भाऊ लोक इथून घरी जाणार आहे. भावाचं वाटत तर नाहीये पण काय सोडून जायचं. जय साईला जय साईला. भाऊ लोक सोबत आहे आपले. आपला दादूच पण आलाय गुजरातवरून आणि आपला भाऊ पण आहे एलपी स्टोर. जय साईना जय साईना जय साईना. हा काय बोलतो भाऊ? परत बोल. हा बाकीचं बात नाही. त्या ग्रुपचा टी शर्ट नवीन या वर्षीचं. काय बोलतो बाबू? कसं आहे आपलं मग टी शर्टचा पॅटर्न? एक नंबर. आपला भाऊ बघा. भाऊ नाही आला मला दुःख झालाय. या वर्षीचा बॅच. आपला हिरो आता असूनच बाकडा. कोकम सर्वात वाटलाय मस्त. हे बघा कशी पितात आहे एकदम. जिकडे भेटतात तिकडे तोडतात आहे. आम्ही एक पण स्टॉल सोडत नाही. मजा येते आणि नंतरला चालायला सजा होते. हे आमचे भाऊ मलाडचे. छोटा आमचा मनीष भाऊ मलाडावर आलेत. त्यांचे दहाजोडमध्ये पाय फाकलेले आणि स्वप्न चांगलं शिर्डीत नाही. आणि आम्ही सोबत चालतो बाबू अरुण ते पण. आता आम्ही लोक चुनाभट्टीला पोहोचलोय. पालखीवर आहे मनीष. चुनाभट्टी क्रॉस करून आम्ही बाबांच्या मंदिरात गेलेलो. जय साईनाथ. जय साईनाथ भाऊ. आपले सगळे सोबत आहे भाऊ लोक. ते पुढे कुठे पोहोचलो भाऊ? आता चुनाभट्टी जवळ पुढे आलो ना आपण. काय बोलतो बरं बघूया आपण काय लिहिलंय. सायन चुनाभट्टी. सायन चुनाभट्टीला आहे. दुपारच्या हॉल्ट वरती पोहोचलोय आपण. जय साईनाथ. जय साईनाथ. जयेशला आता पकडला इकडे. बघा जिकडे भेटतो तिकडे ज्यूस पितोय. वर्षातून एकदा आम्ही बारसाला आलोय तर बारसाचा ज्यूस पितोय. जय साईनाथ. भाऊ बारसाला आला किती क्लास आहे भाऊ? पहिला आणि हा दुसरा.
तिकडे तिकडे पिया. भाऊचा एक ग्लास मी घेतलाय. तरी पण खोटा बोलतोय. सुशांत भाऊ पण ब्लॉग बनवतो. भाईचा पण ब्लॉग चालू आहे. प्रकारे सजवलाय रथ. आपला भाऊ फोटोशूट करतोय. अरे अरे वडापाव खातो आम्ही लोक. समोसा पाव साईराम. याच्याकडे समोसा आहे. समोसा पाव. माझ्याकडे वडापाव आहे. समोसा पाव साईराम. साईरामचा. आपण कुठे पोहोचलो बाबू आता? वडापाव आहे. चेंबूर चेंबूर चेंबूरला पोहोचलोय. आमचा हॉल्ट आहे वडापावचा. गावठण काय? गावठण गावठण. चेंबूर गावठणचा आपला हॉल्ट आहे. रात्रीचा हॉल्ट आमचा तिकडे आहे. जेवणाचा तर तुम्ही पण या जेवायला. आम्ही पण येतो. बरोबर ना? भाऊ गरम आहे का? फक्त 1200 घेऊन या. 1200. हा बरोबर. 1200 रुपये. सचिन भाऊ बघा गरम गरम बघत नाही. कुठे बसलो आपण? चेंबूर गावठण. आमचा जेवणाचा हॉल्ट आहे चेंबूर गावठण. बिझी आहे बाबू. झोपायचा हॉल्ट. जेवणाची सुविधा इकडे. भाऊ लोकांचा बाकडा आउट झालाय. आता आम्ही लोक विक्रोळी गोदरेजला आहे. तर बघू शकता सगळेजण चालतात आहे मस्त आरामात. काय म्हणतोय? खाली येऊन बसले आहेत. चायची ऑर्डर देत आहे. निशे भरले पाय. वैतागलं उन्हात. कोणी चाय मागवली एवढं बोलून बोलून. तर भाऊचा ट्रे बघा एकदम भारी आहे. आपलं चाय घेऊन आलाय. चाय फ्री आहे ना भाई आज? हा बस पैसा मत मागणार. साईराम चाय प्यायला. आपल्या सचिन भाऊनी चाय ऑर्डर केली आहे. सर्वांसाठी करावं लागतं ना. आपले भाऊ आहेत ना सर. बरोबर बरोबर. तर आता जेवीलर जवळून सरळ चालत आलोय. आता नाही ना बोलून तर 11:15 झाले. आम्ही लोक चालतोय. नाश्ता वगैरे चाय वगैरे तुम्ही बघितलाच करतोय. आता पुढे जाऊन परत जेवायचं पण आहे. आता वाजले 11:15. तर जेवणाच्या हॉलला किती वेळात पोहोचतो आम्ही ते बघा तुम्ही. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आपले भाऊ पण आहे सोबत. तर आता सगळे जेवणाच्या हॉल साठी वाट बघतात. आणि अजून तो 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर म्हणतोय. सॉरी 1.5 तास अजून चालायचं आम्हाला. तर बघा पुढे जाऊन
चला साईराम काहीतरी भेटलं खायला. ते आता आम्ही हॉल्टवर आलोय. किती वाजले बाबू? एवढे लागले होते. तर वाजले 1:45. आता आम्ही हॉल्टवर पोहोचलोय. जय साईनाथ भाऊ, फायनली आम्ही हॉल्ट वरती पोहोचलोय. आता बघा जेवण वगैरे काय आहे. आम्ही लोक हॉल्ट वरती पोहोचलोय आणि बॅग आमच्या लाईनीत लागल्या. हॉल्ट वरती पोहोचलोय आम्ही. आता घेतो बॅग, बोल ना. करतो जेवण. अरे ना सोनू रावत तिकडे. पायाची हालत बघा कशी झाली आता. भाई काय विचार पूर्ण एकदम हालत बेकार झाली आता. शिरा आहे, चण्याची भाजी आहे, डाळ भात. जय साईनाथ, या जेवणाला साईराम. साईराम. आता सगळे जेवायला बसले इकडे आणि इथे भजन होतं ते आम्ही यायच्या अगोदरच बंद झालं. साईराम. भूक लागली. जेवू राय ना भाऊ. भाऊ जेवू राय ना भाऊ. भाऊ भूक लागली ते माहिती आहे, पण एवढा फास्ट चालू होतास ना तू. भाऊची कृपा, त्याच्यामुळे आम्हाला भजन भेटलं नाही. त्याला भेटूया पुढे. जेवण वगैरे झालंय, आता झोपायचा टाइम झाला. 2 वाजले. मनीष तर झोपला, दादूस पण झोपलाय, आता मी पण झोपतोय. चला भेटूया. असं तुम्ही मला सपोर्ट करत राहा.